आपण आज सीटीईटी लेवल एकचं हिंदी लँग्वेज एका मॅडमचं मेसेज आला होता ग्रुपवर की आम्ही हिंदी सिलेक्ट केलेली आहे. तर जरी त्यांनी हिंदी सिलेक्ट केली असली, इतरांनी जरी लेक्चर अटेंड केलं तर काही हरकत नाही. तर आपल्या ज्ञानातच भर पडणार आहे आणि आपल्याला उपयुक्तच ठरणार आहे. कुठलीही गोष्ट ज्ञान कधी वाया जात नाही. तर या दृष्टीने आपण जर विचार केला तर आज आपण हिंदीचं लेक्चर बघणार आहोत. तर सीटीईटी लेवल एक हिंदी लँग्वेज एक गद्यांश दिलेला आहे. तो अगोदर वाचणार आहोत आपण आणि त्यानंतर त्याच्यावर दिलेले प्रश्न उत्तर बघणार आहोत. निर्देश नीचे दिए गए गद्यांश को पढ़कर पूछे गए प्रश्नों के सबसे उचित उत्तर वाले विकल्प चुनिए. चला, कोण वाचते हा गद्य उतारा? वाचते कोणी? शक्य आहे कोणाला वाचणं? मी वाचू का सर? हा, वाचा वाचा. क्वेश्चन। निर्देश नीचे दिए गए गद्यांश को पढ़कर पूछे गए प्रश्नों के सबसे उचित उत्तर वाले विकल्प चुनिए। स्थूल एवं बाह्य पदार्थ सूक्ष्म एवं मानसिक पदार्थों एवं भावों की अपेक्षा अधिक महत्व के विषय नहीं है। जो व्यक्ति रचनात्मक कार्य करने में समर्थ है, उसे भौतिक स्थूल लाभ अथवा प्रबोधन न तो लुभाते और न ही प्रोत्साहित करते हैं। विश्व विश्व में विचारक 10 में से एक ही व्यक्ति होता है। इससे उससे भौतिक महत्वाकांक्षाएं अत्यल्प होती है। पूंजी का रचिता कार्ल मार्क्स जीवन भर निर्धरता से जुटता रहा है। राज्य अधिकारियों ने सुकृत को मरवा डाला, पर वह जीवन के अंतिम क्षणों में भी शांत था, क्योंकि वह अपने जीवन के लक्ष्य का भली भांति निर्वाह कर चुका था। यदि उसे पुरस्कृत किया जाता, प्रतिष्ठा और अमरबों से लाद दिया। सर स्क्रीन वर घ्या। लाद दिया जाता, परंतु अपना काम न करने दिया जाता, तो नीचे ही वह अनुभव करता कि उसे कठोर रूप में दंडित तकिया किया है। ऐसे अनेक अवसर आते हैं जब हमें बाहरी सुख सुविधा आकर्षित करती है, वे अच्छे जीवन के लिए अनिवार्य लगने लगती है, किंतु महत्वपूर्ण यह है कि क्या हमें जीवन का उद्देश्य प्राप्त कर लिया। यदि इसका उत्तर हाँ है, तो बाह्य वस्तुओं का अभाव नहीं खलेगा खुलेगा खलेगा। अनुभव करता है। यदि इसका नहीं खलेगा, और यदि नहीं है, तो अपने 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 को भटकने से बचना होगा और लक्ष्य की ओर बढ़ना होगा। बघा, या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे, ज्याला गद्यांश म्हणतो हिंदीमध्ये. तर त्याच्यावर काही प्रश्न उत्तर दिले बघा. स्थूल एवं बाह्य पदार्थ सूक्ष्म एवं मानसिक पदार्थों एवं भावों की अपेक्षा अधिक महत्व के विषय नहीं है। जो व्यक्ति रचनात्मक कार्य करने में समर्थ है, उसे भौतिक स्थूल लाभ अथवा प्रलोभन न तो लुभाते न प्रोत्साहित करते हैं। विश्व में विचारक 10 में से एक ही व्यक्ति होता है, उसमें भौतिक महत्वाकांक्षाएं अत्यल्प होती है।
पुंजिका रचयिता कार्ल मार्क्स जीवनभर निर्धनता से जूझता रहा। राज्याधिकारियों से ने सुकरात को मरवा डाला, पर वह जीवन के अंतिम क्षणों में भी शांत था। क्योंकि वह अपने जीवन के लक्ष्य का भली भांति निर्वाह कर चुका था। यदि उसे पुरस्कृत किया जाता, प्रतिष्ठा के अंबारों से लाद दिया जाता, परंतु अपना काम न करने दिया जाता, तो वो निश्चय ही वह अनुभव करता कि उसे कठोर रूप में दंडित किया गया है। ऐसे अनेक अवसर आते हैं जब हम हमें बाहरी सुख सुविधाएं आकर्षित करती है, वे अच्छे जीवन के लिए अनिवार्य लगने लगती है, किंतु महत्वपूर्ण यह है कि क्या हमने जीवन का उद्देश्य प्राप्त कर लिया। यदि इसका उत्तर हाँ है, तो बाह्य वस्तुओं का अभाव नहीं खलेगा। यदि नहीं है, तो हमें अपने भटकने से बचना होगा, लक्ष्य की ओर बढ़ना होगा। तर साधारणपणे हा जो उतारा दिलेला आहे, तर तो ज्याला म्हणतोय की आपण जे बाह्य वस्तूंचं आपल्याला आकर्षण असतं, गाडी बंगला समथिंग समथिंग, जे आकर्षण आहे आणि आपले जे आयुष्याचं एम आहे, ध्येय आहे, या संदर्भात दिले, त्याच्यामध्ये कार्ल मार्क्सचं उदाहरण दिलेलं आहे की जो शेवटपर्यंत निर्धन राहिला, त्याच्याकडे पैसे नाही राहिले, परंतु आयुष्यामध्ये तो असं काही कमवून गेला की आज अनेक वर्षानंतरही त्याचं नाव घेतलं जातं। बरोबर आहे की नाही? तर एक उदाहरण दिलेलं आहे। तर एक प्रश्न दिलेला आहे बघा, काय प्रश्न आहे। मनुष्य को बाहरी सुख क्यों लुभाते हैं? संपन्नता के लिए, भरे पूरे जीवन के लिए, अच्छे जीवन के लिए, आराम के लिए? काय उत्तर येईल मी याचं उतार्यानुसार विचार जर केला, बाहेरी सुख म्हणजे बाहेरचे सुख का आवडतं मनुष्याला? यस, उतारानुसार काय उत्तर येणार? संपन्नता के लिए। तर याचं उत्तर आहे अच्छे जीवन के लिए। अच्छे जीवन के लिए। अच्छे जीवन के लिए हे तुमचं हे उत्तर आहे, अच्छे जीवन के लिए। ओके, त्यानंतर पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघूया आपण। जो व्यक्ति रचनात्मक कार्य करने में समर्थ है डैश डैश, टिम्ब टिम्ब में रेखांकित शब्द के स्थान पर कौन सा शब्द प्रयुक्त नहीं किया जा सकता? आता वरती उतारा दिलाय, वरती उतारामध्ये जे काही वाक्य दिलेलं आहे त्यानुसार कुठला शब्द याच्यामध्ये बसू शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। बघा, जो व्यक्ति रचनात्मक कार्य करने में समर्थ है, वाक्य में रेखांकित शब्द के स्थान पर, मग समर्थच्या जागेवर कुठला शब्द तुम्ही बसवू शकत नाही किंवा तो बसू शकत नाही? बरोबर, शक्तिशाली। तर त्याचं उत्तर आहे अगदी बरोबर, शक्तिशाली। तर जो व्यक्ती रचनात्मक कार्य करने में शक्तिशाली, आता शक्तिशाली येणार आहे का तिथे? नाही, क्षमतावान, सक्षम, सामर्थ्यवान हे खऱ्या अर्थाने सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द आहेत, तो शब्द तिथे बरोबर बसणार आहे। पुढचा प्रश्न बघूया। स्थूल एवं बाह्य पदार्थ, सूक्ष्म एवं मानसिक पदार्थ एवं भावों की अपेक्षा अधिक महत्व के विषय नहीं है। जो व्यक्ति रचनात्मक कार्य करने में समर्थ है, उसे भौतिक स्थूल लाभ अथवा प्रलोभन न तो लुभाते हैं, न ही प्रोत्साहित करते हैं। प्रतिष्ठा के अंबारों से लाद दिया जाता है, अंबारों से। हाँ, तो रेखांकित का तात्पर्य काय आहे? अंबारोचं तात्पर्य काय आहे? जे प्रतिष्ठेचं असं काय आहे की ते मनुष्यावर लादलं जातं? भार तर ढेर, है। प्रतिष्ठा के ढेर से, ढेर से म्हणजे अंबारों से। विश्व में विचारक 10 में से एक ही व्यक्ति होता है, उसमें भौतिक महत्वाकांक्षा अत्यल्प होती है। पूंजी का रचयिता कार्ल मार्क्स जीवन भर निर्धनता से जूझता रहा। राज्याधिकारियों ने उपरोक्त वाक्यांश में क्रिया विशेषण क्या आहे? आता पूर्ण उतारा दिलेला आहे, अशा प्रकारचा प्रश्न येतो आणि क्रिया विशेषण कोणता आहे असं दिलंय। भलीभांति, निर्वाह, कर चुका और भली।
तर वरती जेवढं आपण वाक्यांश पाहिले, एवढे वाक्य पाहिले, तर त्याच्यामधलं क्रियाविशेषण काय आहे? भली भाती. भली भाती. नीचे दे, आता गद्यांश दिलाय, पद्यांश तर गद्यांश दिलेला आहे. नीचे देंगे गद्यांश को पढ़कर पूछे गए प्रश्नों के उचित उत्तर वाले विकल्प चुनिए. सॉरी, गद्यांशच चाललाय आपला. महत्वाकांक्षा किन शब्दों से मिलकर बना है? सांगता येईल? महत्वाधिक आकांक्षा, महत्वाधिक आकांक्षा, महत्वाधिक आकांक्षा, आणि अजून एक आहे महत्वाधिक आकांक्षा. तर त्याचं ए हे उत्तर आहे, लक्षात ठेवायचंय. महत्व अधिक आकांक्षा हिंदी मधला आहे, त्यामुळे हिंदीमध्ये त्याच पद्धतीने उत्तर येणार आहे. स्थूल एवं बाह्य पदार्थ, सूक्ष्म एवं मानसिक पदार्थ एवं भावों की अपेक्षा अधिक महत्व के विषय नहीं है. जो व्यक्ति रचनात्मक कार्य करने में समर्थ है, उसे भौतिक स्थूल लाभ अथवा प्रलोभन न तो लुभाते न प्रोत्साहित करते. भौतिक लाभ किन्हें नहीं लुभाते? जे बाह्य गोष्टी, भौतिक गोष्टी कोणाला आकर्षित करत नाहीत. पर्याय दिलेले आहेत, तुम्हाला एक पर्याय सांगायचं आहे. भौतिक लाभ किन्हें नहीं लुभाते? किन्हें नहीं लुभाते? रचनात्मक कार्य करने. तर रचनात्मक कार्य करने वालों को भौतिक लाभ, म्हणजे जे कवी असतात, कवी म्हणण्यापेक्षा कवी, लेखक किंवा ज्यांचं विश्वच वेगळं असतं, तर त्या लोकांना भौतिक संपन्नतेशी काही संबंध नसतो. विश्व में विचारक 10 में से एक ही व्यक्ति होता है, उसमें भौतिक महत्वाकांक्षा अत्यल्प होती है. पुंजिका रचयिता कालमार्क जीवनभर निर्धनता से जूझता रहा. हे सगळं दिलेलं आहे आणि खाली प्रश्न असा विचारलाय. पूंजी का रचयिता कार्ल मार्क्स कथन से संकेत मिलता है कि पूंजी का अर्थ क्या है? पूंजी का रचयिता, मग त्याची पुंजी म्हणजे त्याचा विचार होता, त्याचा ग्रंथ होता, त्याची विरासत होती की धन संपत्ती होती? तर पूंजी का रचयिता म्हणजे त्याचा एक ग्रंथ आहे कार्ल मार्क्सचा, तर त्याचा ऑप्शन बी आहे, एक ग्रंथ. विचारों की एक विशेषता है, उनमें से भौतिक महत्वाकांक्षा कम होती है, पद प्रतिष्ठा प्राप्त करने की इच्छा होती है, रचनात्मक कार्य करने की क्षमता होती है, क्या विशेषता होती है? अजून दिलेले त्याचे ऑप्शन. महत्वाकांक्षा नाही होती है. तर उतारानुसार जर आपण विचार केला तर पहिला पर्याय बरोबर आहे. याच्यामध्ये पहिला पर्याय कोणता आहे? तर विचारों की एक विशेषता होती है कि उनमें भौतिक महत्वाकांक्षा कम होती है, म्हणजे बाह्य वस्तूंचं त्यांना आकर्षण कमी असतं. स्थूल एवं बाह्य पदार्थ, सूक्ष्म एवं मानसिक, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. तर या सगळ्या उत्तरामध्ये असं म्हटलंय की अपना काम जैसे प्रतीत होती है, स्थिती कठोर दंड जैसे प्रतीत होती है क्योंकि, आता हे सगळं आपण पुन्हा वाचलंय, तर याच्यामध्ये उत्तर आहे उसे जीवन का उद्देश्य प्राप्त करने में रोक दिया गया होता, असं त्याचा अर्थ आहे. तो उतारा पुन्हा पुन्हा आलेला आहे. निम्नलिखित काव्यांश को पढ़कर दिए गए प्रश्नों के सबसे उचित उत्तर वाले विकल्प को चुने. जसं आपण आता गद्यांश पाहिला, आता काव्यांश बघणार आहोत. एक कविता आहे, रोना और मचल जाना भी क्या आनंद दिखाते थे. रोना और मचल जाना भी क्या आनंद दिखाते थे, बड़े बड़े मोती से आंसू जयमाला पहनाते थे. मैं रोई माँ काम छोड़कर आई मुझको उठा लिया. मैं रोई माँ काम छोड़कर आई मुझको उठा लिया. झाड़ पोछ कर चुम चुम गीले गालों से सुखा दिया. झाड़ पोछ कर चुम चुम गीले गालों को सुखा दिया. आजा बचपन एक बार फिर, आजा बचपन एक बार फिर दे दे अपनी निर्मल शांति. तो बालपणावर एक छान कविता आहे बघा. आजा बचपन एक बार फिर दे दे अपनी निर्मल शांति. व्याकुल व्यथा मिटाने वाली वह अपनी प्राकृत विश्रांति.
वह भोली सी मधुर सरलता, वह प्यारा जीवन निष्पाप। वह भोली सी मधुर सरलता, वह प्यारा जीवन निष्पाप। क्या फिर आकर मिटा सकेगा तू मेरे मन का संताप। मैं बचपन को बुला रही थी, बोल उठी बिटिया मेरी। मैं बचपन को बुला रही थी, बोल उठी बिटिया मेरी। नंदन वंशी फूल उठी यह छोटी सी कुटिया मेरी, यह छोटी सी कुटिया मेरी। इथे बचपनवर एक दिलेली कविता. बचपन शब्द क्या आहे? विशेषण आहे, क्रिया विशेषण आहे, सर्वनाम आहे, संज्ञा आहे. तर हिंदीमध्ये आपण जर विचार केला तर बचपन ही काय आहे? संज्ञा संज्ञा. संज्ञा संज्ञा का मतलब होता है, संज्ञा का मतलब होता है नाम. मराठीमध्ये त्याला आपण नाम म्हणतो. निम्नलिखित काव्यांश को पढ़कर दिए गए प्रश्न के उत्तर विकल्प चुनिए. रोना और मचल जाना भी क्या आनंद दिखाते थे, बड़े बड़े मोती से आंसू जयमाला पहनाते थे. लहानपणी रडणं, ते अश्रू गाळणं किती भारी होतं. एक कविता दिलेली आहे, नंदनवंशी फूल ओटी है छोटी सी कुटिया मेरी. इस वाक्य में भाव कौन सा है? तर नंदनवंशी फूल उठी यह छोटी सी कुटिया मेरी, इस वाक्य का भाव क्या है? कुटिया सुंदर हो गई, कुटिया में आनंद उमड़ उठा, कुटिया में शांति छा गई, छोटी कुटिया बड़ी ही हो गई. कुठला भाव व्यक्त केला या वाक्यामध्ये? कुटिया मी आनंद उमड तर बरोबर आहे, कुटिया में आनंद उमड़ उठा. पुन्हा ते काव्यांश पुन्हा दिलेला आहे. मिटा सकेगा तू मेरे मन का संताप, उक्त पंक्ति में तू किसे कहा गया है? बचपन को, कवि को, पाठक को, बच्चे को. मिटा सकेगा तू मेरे मन का संताप, उस पंक्ति में तू किसे कहा गया है? बचपन को. तर अगदी बरोबर. बालपणाला म्हटलेलं आहे की तू माझ्या मनातला संताप संपू शकतो. आजा बचपन एक फार फिर दे दे अपनी निर्मल शांती. बरोबर आहे की नाही? तर संसारामध्ये आपण जगत असताना कधी कधी इतका त्रागा होतो की मग आपल्याला आपलं बालपण आठवतं. आणि ते बालपण इतकं सुखद असतं की त्यामध्ये निस्वार्थ भावना असते. ते तुम्ही सगळेजण आता लहानपणापासून तर आताचे अनुभव सगळे अनुभवा आणि आठवा तुमचं बालपण कसं छान होतं. निम्नलिखित काव्यांश पुन्हा एकदा ते काव्यांश पुन्हा दिलेला आहे, त्याच्यावरचा प्रश्न बघूया. पूर्ण कविता दिलेली. कवयित्री ने अपने बचपन को क्यों बुलाना चाहती है? अपनी बिटिया की याद में, बचपन के आनंद की याद में, बचपन के खेलों की याद में, अपनी माँ की याद में. बचपन की याद, बचपन के आनंद की याद में. तो कवयित्री अपने बचपन को क्यों बुलाना चाहती है? तो बचपन की याद में. पुन्हा ती कविता मोठी दिलेली आहे. प्रश्न बघा. बच्चे की आंखों से निकलते आंसुओं को देखकर क्या अनुभूति होती है? प्यार की. तर प्यार की. बरोबर. बचपन की आंखों से निकलते आंसुओं को देखकर क्या अनुभूति है? प्यार की अनुभूती होती है. इथं वाक्य आले बघा. जयमाला पहनाते थे बड़े बड़े मोती से आंसू. अगदी बरोबर. तर प्यार की हे उत्तर आहे. व्याकुल व्यथा मिटाने वाली में कौन सा अलंकार है? व्याकुल व्यथा. तर हिंदीमध्ये पण अलंकार आहेत बरं का, लक्षात ठेवा. व्याकुल व्यथा, व्य व य य आलेला आहे बघा. अनुप्रास अलंकार. अनुप्रास अलंकार. तर अनुप्रास अलंकार आलेला आहे. अगदी बरोबर. किसी भी भाषा पर अधिकार प्राप्त करने के लिए सबसे महत्वपूर्ण क्या है? एखाद्या भाषेवर तुम्हाला
प्रभुत्व प्राप्त करायचंय किंवा अधिकार प्राप्त करायचंय तर काय महत्वाचं आहे? शब्द क्या अर्थ जानना चाहिए? त्याचं उत्तर आहे उस भाषा का उस भाषा का अधिकाधिक प्रयोग करणं. जेवढं तुम्ही अधिकाधिक ती भाषा वापरणार तेवढा तुमचा त्या भाषेवर काय होतो, अधिकार निर्माण होत असतो. समावेशी कक्षा में बच्चों की आवश्यकताओं को पूरा करने में भाषा शिक्षक के रूप में आपकी मुख्य जिम्मेदारी नाही आहे. म्हणजे 4 पैकी 3 जिम्मेदारी दिलेल्या आहेत. समावेशी शिक्षा म्हणजे जिथे दिव्यांग मुलंही असतील, सगळे मुलं असतील, अशा वेळेस तुमची जिम्मेदारी कोणती नाहीये, जिम्मेदारी नाहीये, म्हणजे उरलेल्या 3 जिम्मेदार आहेत. खर्चों का आकलन करते खर्चों समय का आकलन कर बनना चाहिए. अगदी बरोबर. तर तुम्हाला समावेशी शिक्षणामध्ये सर्वसमावेशी शिक्षक जर तुम्ही असाल तर तुम्हाला दृकश्राव्य ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल्स उपलब्ध करून द्यावे लागतील. त्यांना त्यांच्या क्षमतांची ओळख करून द्यावी लागेल. त्यांना वेगळे डिव्हाइसेस त्यांच्यासाठी शोधावे लागतील. पण अति उदार बनवायचं आहे त्यांना नंतर आकलन करते समय अति उदार बनाना है तर हे तिथे येणार नाही. पढ़ने की संस्कृति के विकास के क्रम में पठन को टिम्ब टिम्ब प्रोत्साहित किए जाने की आवश्यकता है. वाचन संस्कृति, पढ़ने की संस्कृती को विकास के क्रम में डैश डैश के पठन को म्हणजे कुठल्या वाचनाला महत्व देणं गरजेचं आहे, प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. मौन सामूहिक तर वैयक्तिक पठन को वैयक्तिक प्रोत्साहन दिए जाने की आवश्यकता है. भाषा की पाठ्यपुस्तक में सबसे महत्वपूर्ण पक्ष कौन सा है? एक भाषा विषयाचं पाठ्यपुस्तक आहे त्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे? आकर्षक चित्र, आकर्षक चित्र, पाठों का उद्देश्य पूर्ण चयन, अभ्यासों की बहुलता, कागज की गुणवत्ता. पाठों का उद्देश्य पूर्ण चयन. जर भाषा विषयाचं पाठ्यपुस्तक असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे तर तुमचा निवडलेला कंटेंट, त्या पाठ्यपुस्तकामध्ये कंटेंट काय घेतलाय, वयोगट कोणता आहे, 3रीचा वर्ग आहे का, 8वीचा वर्ग आहे का, त्यानुसार तो कंटेंट आलेला आहे का, तशा प्रकारच्या कविता आल्या आहेत का, तशा प्रकारचे धडे आलेले आहेत का. तर नुसतं छान छान मुखपृष्ठ राहून चालणार नाहीये, जाड कागद राहून चालणार नाही. तर तो कंटेंट महत्वाचा आहे. कारण शिकायचं काय आहे तर आपल्याला तो कंटेंट शिकायचा आहे. समग्र भाषा पद्धति पर आधारित कक्षा बच्चों की भाषाई विकास की स्पष्ट समझ पर बल देती है. हे उत्तर दाखवलं गेलं होतं. बघा पुढचा प्रश्न. विद्यालय के बाहर का जीवन और वहां प्राप्त ज्ञान एवं अनुभव भाषा सीखने के लिए आवश्यक प्रेरणा देते हैं क्योंकि म्हणजे शाळेच्या बाहेरचं जीवन आणि शाळेच्या बाहेर मिळवलेलं ज्ञान भाषा सीखने के लिए प्रेरणा देती है. का असं होतं? क्यों? विद्यालय का मानक वर्तनी का सम्यक ज्ञान मिलता है. समृद्ध भाषिक परिवेश समृद्ध. मिळत आहे. बरोबर आहे की नाही? तर याच्यामध्ये एक भाषिक परिवेश आपल्याला बघायला मिळतो. पहली कक्षा में प्रवेश लेने से पहले आमतौर पर बच्चे काय असतं, पहिलीला प्रवेश घेताना मुलांच्या बाबतीत काय घडत असतं? स्वयं अभिव्यक्ती जानते. तर स्व अभिव्यक्ति जानते हैं पहली कक्षा में प्रवेश लेने से पहले. ओके. सुरभि अक्सर ड वाले शब्दों को गलत तरीके से उच्चारित करती है, आप क्या करेंगे? सुरभि नावाची मुलगी, तिला ड चा उच्चार करताना ती वेगळ्या पद्धतीने, म्हणजे ड म्हणजे हा ज्ञ आहे वाङ्मयाचा, तर त्याचा उच्चार चुकीच्या पद्धतीने करते, तो आप क्या करेंगे? शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? मराठीसाठी सुद्धा उपयुक्त आहे बघा. उसे उसे ड वाले शब्दों के पीछे पीछे दोहराने के लिए कहेंगे. तर याचं उत्तर आहे सी. उसे सहजता के साथ अपनी बात कहने के लिए प्रोत्साहित करेंगे.
तर तिच्या जे त्याच्यामध्ये सहजता आली पाहिजे. तर इथे खरं तर सुरभी अक्सर गलत तरीके से उच्चारित करती है, तो उसे सहजता के साथ बात कहने के लिए प्रोत्साहित करें. हा साहजिक आहे. आता त्या विद्यार्थिनीला जर तुम्ही अगदी सहजपणे सांगितलं की हा शब्द असा असा बोलायचा आहे, की जेवढं तुम्ही पुन्हा पुन्हा तिला म्हणायला लावा, तर कदाचित तिला असं वाटेल की मला हा शब्द मी चुकीचा बोलते. तर त्याच्यामध्ये फॉर्मॅलिटी आली पाहिजे, नॉर्मॅलिटी आली पाहिजे आणि तिने तो सहज शब्द उच्चारला पाहिजे. त्याचं आकलन तिला सहज झालं पाहिजे. ॲज अ टीचर म्हणून आपलं कर्तव्य हे असणार आहे. पुढचा प्रश्न. प्राथमिक स्तर पर पढ़ने की क्षमता का आकलन करने की दृष्टि से सबसे अधिक महत्वपूर्ण क्या है? प्राइमरी लेवलला पढ़ण्याची क्षमता. वर्णों का पहचान, तर अर्थ का निर्माण. प्रकार का निर्माण, प्राथमिक स्तर पर पढ़ने की क्षमता का आकलन करने की दृष्टि से सबसे अधिक महत्वपूर्ण क्या है? तर अर्थ का निर्माण. तर विद्यार्थ्यांना त्याचा अर्थ समजून सांगितला गेला पाहिजे. म्हणजे खूप डिटेलमध्ये नाही, तर तो त्या प्रमाणात त्यांना समजला पाहिजे. भाषा की कक्षा में कहानी सुनाने का मूल उद्देश्य क्या है? याचं उत्तर ऑलरेडी आपण बघितले. बच्चों की कल्पना शक्ति का विकास. प्राथमिक कक्षाओं में बच्चे बहुत कुछ लेकर विद्यालय आते हैं, जैसे अपनी डैश डैश, अपने अनुभव, दुनिया के देखने का अपना दृष्टिकोन आदि. काय घेऊन येतात मुलं मग? 1ली ते 4थी शिकल्यानंतर 5वीला काय घेऊन जातात ते? तर त्यांची स्वतःची भाषा घेऊन जातात, स्वतःचे अनुभव घेऊन जातात, स्वतःचं विश्व घेऊन जातात. तर भाषा हे उत्तर येणार आहे. बच्चों में मौखिक अभिव्यक्ति का विकास का अर्थ क्या है? यह नाही आहे. बरोबर. ये 4 पैकी 3 अर्थ आहेत, एक अर्थ नाहीये. कहानी सुनकर शब्दशः दोहराना. तर अगदी बरोबर. ऑप्शन नंबर बी आहे. भाषा की कक्षा में यह जरूरी है कि. भाषा की कक्षा में क्या जरूरी है? भाषा की कक्षा में क्या जरूरी है? भाषा शिक्षक हिंदी बच्चों भाषा शिक्षक याच्यामध्ये आहे भाषा की कक्षा में यह जरूरी है कि स्वयं भाषा शिक्षक की भाषा प्रभावी होनी चाहिए. शेवटचे 2 प्रश्न घेऊया, मग आपण थांबूया. प्राथमिक स्तर पर बच्चों की भाषाई क्षमताओं का विकास करने का अर्थ क्या है? तर प्रायमरी लेवलला विद्यार्थ्यांच्या भाषा क्षमतांचा विकास करायचा आहे, म्हणजे त्याचा नेमका अर्थ काय होतो? तर याचं उत्तर आहे भाषा प्रयोग की कुशलता पर अधिकार. तर प्राथमिक लेवलला म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये थोडंफार प्रमाणात ते जे चुकीचे शब्द बोलत असतील किंवा भाषेमध्ये चुका करत असतील, तर त्यांच्यामध्ये कुशलता येण्यासाठी आपण जसं लहान मुलांना कसं सांगतो, नाही हा शब्द असा बोलायचा, हा तसा बोलायचा, या दृष्टीने हा प्रश्न आलाय. आणि शेवटचा प्रश्न आहे व्याकरण शिक्षण की आगमन विधी. जसं तुम्ही ज्याला म्हणतात उद्गमी आणि अवगामी पद्धत जी आहे, तसं हिंदीमध्ये त्याला आगमन आणि विगमन असं 2 शब्द आहेत. तर आगमन विधी की क्या विशेषता है? पहले नियम बताना, नियम का विश्लेषण करना, मनोरंजन गतिविधियां कराना आणि शेवटचा आहे पहिले उदाहरण प्रस्तुत करणं. तर आगमन विधीमध्ये काय केलं जातं? तर आगमन आधी पहिले उदाहरण सांगितलं जातं, त्यानंतर मग नियम समजावून सांगितला जातो. तर असे आपण 30 प्रश्न पाहिलेले आहेत. तर आपण थांबूया, पुन्हा भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सर. गुड नाईट. गुड नाईट.